आले पैसे म्हणून खर्च करत राहिलं तर अडचणीच्या वेळी दुसऱ्या पुढे हात पसरावे लागतात. आजारपण, नैसर्गिक आपत्ती कोणाला सांगून येत नाही. त्यामुळं पैसे राखून राहायचं असतं. काही पैसे गाठीशी असावे लागतात. जागतिकीकरण, खाजगीकरण ही सवय मोडत आहे. मात्र आजही अर्थतज्ञ उत्पन्नातील काही भाग दीर्घकालिक, काही रक्कम अल्पकालिक बचत करायचा सल्ला देतात. जे हे तत्व पाळत नाहीत त्यांना कर्ज घेणं क्रमप्राप्त ठरतं. छत्रपती शिवाजी महाराज यांनी मात्र 350 वर्षापूर्वी बचतीचं महत्व सांगितलंय. यश मिळालं म्हणून थांबून उपयोग नसतो. संकट कधी कोठून आणि कसं येईल याचा भरोसा नसतो. हे लक्षात घेऊन अर्थनियोजन करणं, बचत करणं गरजेचं असतं. तत्कालीन व्यवस्थेनुसार मांडलेले श्री शिवछत्रपतींच्या कार्यनीतीतील हे विचार आजही तितकेच महत्वाचे आहेत आणि भविष्यातही राहणार आहेत. श्री शिवछत्रपतींच्या कार्यनीतीतील संदेश संपूर्ण ऐका @VN Shinde 5262 या यूट्यूब चॅनेलवर दर शनिवारी सायंकाळी 7 वाजता. नवीन भागाची माहिती मिळण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा.